वांद्र्यातील किल्ल्यावर दारू पार्टी, ठाकरेंच्या शिवसेनेचे अखिल चित्रे यांच्याकडून व्हिडिओ ट्विट। कुठे आहेत महाराष्ट्राचे सो कॉल्ड सांस्कृतिक मंत्री? चित्रेंचा आशिष शेलारांना सवाल। वांद्रे किल्ल्यावर दारूच्या पार्टीची परवानगी देणाऱ्या उत्पादन शुल्क विभागावर कारवाई करा, विजय वडेट्टीवारांची मागणी। किल्ल्यावर पार्टी झाली असेल तर कारवाई करू, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर बीडहून संभाजीनगरकडे रवाना। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। ये पब्लिक है, ये सब जानती है। ये पब्लिक है, ये सब जानती है। कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर महायुतीचाच बसणार, श्रीकांत शिंदेंकडून विजयाचा विश्वास, तर पब्लिक सब जानती है असं म्हणत भाजपला टोला। अंबादास दानवेंनी बोट दाखवताना विचार करावा, 4 बोटं त्यांच्याकडे आहेत। दानवेंच्या वक्तव्यावरून काँग्रेसमध्ये नाराजी, दुरावा वाढेल असं वक्तव्य करू नये, वडेट्टीवारांचा सल्ला। अरुण गवळींच्या कुटुंबातील तिसरी व्यक्ती मुंबई मनपा निवडणूक रिंगणात। गवळींची धाकटी कन्या योगिता गवळी निवडणुकीच्या रिंगणात। भायखळा प्रभाग 207 मधून निवडणूक लढवण्याचं केलं जाहीर। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी बिल्डर शीतल तेजवानीसह मूळ जमीन मालकांना नोटीस। पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून होणाऱ्या व्यवहाराची पडताळणी। टीव्ही स्क्रीनवर आता आपण या घडीची महत्त्वाची बातमी बघताय। मुंबई पोलिसांच्या निरीक्षण कक्षाला धमकीचा फोन आलेला आहे। मुंबईच्या नेव्हल डॉक इथं दहशतवादी हल्ला होणार असल्याची माहिती येते। धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव जहांगीर शेख असं आहे। नेव्हल डॉक पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे। काहीही आढळलेलं नाहीये, काळजी करण्याचं कारण नाहीये, पण दिल्लीच्या ब्लास्टच्या पार्श्वभूमीवर आणि राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये सध्या हाय अलर्ट असताना अशा प्रकारचा धमकीचा कॉल आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होतं आहे। लगेचच सर्च ऑपरेशन झालं आणि काहीही आढळलं नाही। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी आपण अधिक बोलूया। प्रशांत, काय अपडेट सांगाल? तुला 3 महत्त्वाच्या गोष्टी आहे। एक म्हणजे की जी ती तू सांगितली की दिल्लीमध्ये झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेतली जाते। ज्या कॉलरने सांगितलं जहांगीर शेख स्वतःचं नाव आंध्र प्रदेश मधून बोलत आहे असं त्याने सांगितलं आणि त्याच ठिकाणी त्याला एका व्यक्तीकडनं ही माहिती मिळाली आणि ती व्यक्ती त्याने पोलिसांना देण्यासाठी नियंत्रण कक्षाला फोन केला अशी त्याची माहिती। आता या सगळ्या विषयामध्ये बॉम्बस्फोटापासून सगळ्यांनीच पूर्ण परिसराची पूर्ण बारीक तपासणी केलेली आहे। अशा प्रकारचं कोणतंही संशयास्पद बॅग, वस्तू किंवा गोष्ट त्या ठिकाणी आढळून जरी आली नसली तरी कॉलरचा शोध मात्र आता पोलिसांनी सुरू केलेला आहे। सायबर पोलिसांच्या माध्यमातून जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार साधारणतः तासाभरामध्येच कॉलर पर्यंत पोहोचून नेमकं हा खोडसाळपणा आहे का खरोखर यामागे काही घातपाती कृत्य आहे, आणखीन खरोखर जहांगीर शेख या कथित व्यक्तीनं जे सांगितलं की मला ही माहिती समजली आणि मी ही सांगितली याचा तथ्यांश काय, या सगळ्याच गोष्टींची अत्यंत गांभीर्याने पडताळणी मुंबई पोलीस, आंध्र प्रदेश पोलीस, केंद्रीय तपास यंत्रणा या सगळ्याच एक साथ करतायत। लवकरच त्याबद्दलचं खरं चित्र हे स्पष्ट होईल। सुवर्णा, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। तर एक अत्यंत महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर हे भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती सध्या कळते आहे। राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर हे छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। अजित पवारांना धक्का देत फडणवीसांनी नवी खेळ केली आहे आणि हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातोय। अजित पवार बीडचे पालकमंत्री आहेत आणि अशामध्येच राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठीवर नाराजी व्यक्त करत क्षीरसागर यांनी पक्ष सोडलेला आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत आणि याच वेळी क्षीरसागर यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। दरम्यान संदीप क्षीरसागर हे बीडमधून संभाजीनगर या परिसराकडे रवाना झालेले आपण बघतोय। गत विधानसभेला या ठिकाणी बीडला पराभव झाला आणि पराभव झाल्यापासून पक्षांतर्गत जे विरोधक आहेत ते एक प्रकारची खेळी करू लागले आणि पक्षात आपल्याला काही स्थान ठेवायचं नाही अशा हेतूने पक्षातलेच लोक काम करायला लागले
आणि ही गोष्ट वारंवार मी पक्षश्रेष्ठींच्या पर्यंत पोहोचवली, पण त्याची कुठं दखल घेण्यात आली नाही आणि असं वाटू लागलं की हे सगळं कटकारस्थान चालू आहे. त्यामुळं काल हा निर्णय घेण्यात आला. वारंवार ह्या गोष्टी या प्रदेशाध्यक्ष असतील, पालकमंत्री आदरणीय दादा असतील यांच्यापर्यंत मी पोहोचवल्या, पण त्याची दखल कुठे घेतली जात नव्हती. आपण नेहमी आपल्या वडीलधारी असतील त्यांना बोलतो आणि सांगतो, पण जसं त्यांच्याकडनं रिस्पॉन्स पाहिजे की काय होतं आहे काय नाही, तुम्ही या बसा मी सांगतो, अशा प्रकारची दखल कुठंच घेण्यात आली नाही. फक्त मला तेवढ्यापुरतं बोलणं आणि खाली कटकारस्थान चालू देणं हा प्रकार चालू. तर क्षीरसागर आता हे भाजपमध्ये जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत आणि याच वेळी त्यांच्या उपस्थितीमध्ये क्षीरसागर यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जाते. तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे. एकीकडे काँग्रेस मुंबईमध्ये स्वबळावर लढत असताना दुसरीकडे उरणमध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि मनसेनं युती केली आहे. उरण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेनं युतीची घोषणा केली. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, ठाकरेंची सेना, काँग्रेस आणि मनसे नगरपालिका निवडणूक एकत्र लढणार आहेत. प्रचाराच्या पोस्टरवर महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा देखील फोटो झळकलाय. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र आली आहे, तर दुसरीकडे भाजप महायुतीतील घटक पक्षांना सोबत न घेता स्वतंत्र लढणार आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर यांची नगराध्यक्षपदाची हे निवडणूक लढणार आहेत. तरी मोठी बातमी आपण बघतोय, रायगडच्या उरणमध्ये महाविकास आघाडी आणि मनसे हे एकत्र आलेत. आपण बोलूयात या संदर्भातली अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून. प्रणाली, ही मोठी बातमी समोर येते. एकीकडे मुंबईमध्ये आपण बघतोय की मनसेमुळे काँग्रेस स्वबळावर लढण्याचा नारा देते, एकीकडे रायगडच्या उरणमध्ये महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र लढतीये. अगदी खरे, कारण या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या स्थानिक पातळीवर लढल्या जात आहेत आणि सगळ्याच राजकीय पक्षांकडनं हे सांगण्यात आलंय की युत्या किंवा आघाड्या ज्या काही करायच्या आहे त्याबद्दलचा निर्णय हा स्थानिक जे आहेत स्थानिक नेते हे घेतील. आणि त्यानुसार आपण जर बघितलं तर या ठिकाणी उरणची जी नगरपालिका आहे त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि मनसे यांची युती होताना दिसते. अगदी विरुद्ध स्थिती मुंबईमध्ये आहे हे आपण सगळेच जण जाणतो, पण उरणमध्ये मात्र महाविकास आघाडी त्यामध्ये काँग्रेसचा सुद्धा समावेश आहे, तर महाविकास आघाडी आणि मनसेची या ठिकाणी युती झालेली आपल्याला बघायला मिळते आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, ठाकरेंची शिवसेना आणि त्याचबरोबर काँग्रेस आणि मनसे यांची सुद्धा या ठिकाणी नगरपालिकेसाठी एकत्रितरित्या आघाडी झालेली आहे. तशा स्वरूपाचे पोस्टर या संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात आलेले आहे आणि त्यामुळे एक वेगळी आघाडी या ठिकाणी झालेली आपल्याला बघायला मिळते. निश्चितच प्रणाली, ही वेगळी आघाडी पाहायला मिळते रायगडच्या उरणमध्ये. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. महाड नगर परिषदेमध्ये महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती झाल्याने महायुतीत ठिणगी पडलेली आहे आणि त्यामुळे शिवसेनेनं सगळ्या 20 उमेदवार जाहीर करत एकला चलोरेचा नारा दिलेला आहे. आम्ही लोकसभेला वाकडी मान केली असती तर सुनील तटकरे यांची टांगा पलटी आणि घोडे फरार अशी अवस्था झाली असती, असा टोला तटकरेंनी भरत गोगावलेंना लगावलेला आहे. तटकऱ्यांनी जो आता युती गेले भाजपजवळ, त्यांची नीतिमत्ता बदलली का असं तुम्हाला बोलायचं? मला असं वाटतंय, हे जर तुम्ही त्यांना विचारलं तर बरं आहे. कारण मी काय मला सांगितलं, आमची नीतिमत्ता आमची नियत हे आम्ही खासदारकीला दाखवून दिली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जर आम्ही थोडीशी वाकडी मान फिरवली असती, मी असतो, दळवी असते, रविशर असते, आमचा योगेश कदम असते, तर टांगा पलटी घोडे फरार, हे लक्षात ठेवा. अरुण गवळींच्या कुटुंबातली तिसरी व्यक्ती निवडणूक रिंगणात उतरणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये गवळी कुटुंबातील तिसरी व्यक्ती आपलं नशीब आजमावणार आहे. गवळींची धाकटी कन्या योगिता गवळी या भायखळा 207 प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे. या संदर्भातील घोषणा त्यांनी सोशल मीडियावर केली आहे.
याआधी अरुण गवळी यांची भाऊजाई वंदना गवळी आणि थोरली कन्या गीता गवळी यांनी देखील पालिका निवडणूक लढवली होती। त्यानंतर आता धाकटी कन्या निवडणूक रिंगणामध्ये उतरत असल्यानं मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये चुरस वाढणार आहे। या संदर्भात आपण बोलूयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याशी। सुमित, अरुण गवळींची धाकटी कन्या आता निवडणुकीमध्ये उतरतीये, काय अधिकची माहिती? अरुण गवळी आता यांची तिसरी व्यक्ती ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहे। कारण अरुण गवळी यांनी निवडणूक लढवलेली होती, त्यांच्या थोरल्या कन्येनं निवडणूक लढवलेली होती, त्यांच्या भावजाईनं निवडणूक लढवलेली होती, भावजाईने आणि त्यांच्या थोरल्या कन्येनं महानगरपालिकेची निवडणूक लढवलेली आणि आता तिसरी व्यक्ती म्हणजे त्यांची धाकटी कन्या ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरणार आहे। 207 हा भायखळामधला प्रभाग त्यांनी निवडला आणि त्या संदर्भातली घोषणा समाज माध्यमांवर केलेली आहे। या मतदारसंघात याआधी त्यांची काकू म्हणजे गीता गवळी आणि दुसऱ्या वंदना गवळी यांनी निवडणूक लढवलेली होती, मात्र मागच्या वेळी त्यांचा पराभव झाला आणि त्यामुळेच आता हा प्रवास पुन्हा एकदा खुला झाला असल्यामुळे त्यांची अरुण गवळींची धाकटी कन्या या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाली आणि त्यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे। निश्चितच सुमित, आता या सगळ्यानंतर निवडणुकीमध्ये नेमके याचे काय पडसाद उमटणार आहेत पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।